दिवाळीतल्या फराळाच्या ताटाची शान म्हणजे हे लाडू. मग ते लाडू कुठले का असेना, बुंदी लाडू, बेसन लाडू किंवा शेव लाडू. आज आपण हे शेवचे लाडू एकदम साध्या सोप्या पद्धतीने साहित्याचं योग्य प्रमाण घेऊन कसे करायचे ते बघणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना, तुम्हाला 100% हे शेवचे लाडू येणार. साहित्याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे, भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. चला लाडू करूया. इथं बघा, मी 1 किलो हे बेसन पीठ घेतलं आहे. डाळ दळून आणलेलं हे बेसन पीठ आहे आणि एकदम बारीक असं हे दळलेलं आहे. तुम्ही विकतचं बेसन पीठ न वापरता असं डाळ दळून आणून आपण सगळेच पदार्थ त्या बेसन पिठापासून केले तर सगळेच पदार्थ आपले छान तयार होतात. आता 1 किलो बेसन पिठासाठी बघा, मी 750 ग्रॅम साखर घेतली आहे. बरेच जण बरोबरीनं साखर घालतात, पण मी थोडीशी कमी साखर घेतली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला. 1 चमचा वेलची पावडर, काजू बदामचे कापलेले तुकडे, थोडंसं मीठ आणि 1 चमचा हळद घेतली. आता या बेसन पिठामध्ये 1 चमचा मीठ घालूया. असं सगळीकडे पसरून मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचा हळद घालायची. हळद घातल्यामुळे आपल्या लाडूंना छान रंग येतो. हळद आणि मीठ या बेसन पिठामध्ये आपल्याला चांगली मिसळून घ्यायची आहे. हळद, मीठ या बेसन पिठामध्ये चांगली अशी मिसळून घेतली. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. पाण्याचा अंदाज घेत घेत यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही परातीमध्ये पीठ न मळता असं पाटी किंवा घमेल्यामध्ये पीठ मळा, पटकन मळलं जातं. बघा, एवढं सैलसर मी पीठ हे भिजवून घेतलेलं आहे आणि यामधल्या सगळ्या गाठी बघा मी मोडून घेतलेल्या आहेत. एकदम मऊ असं पीठ मी भिजवून घेतलं. आता हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवूया. आपण ह्या एकदम लहान साच्याने शेव करणार आहोत. आपली शेव दिसायला पण सुंदर दिसते, लाडू पण छान दिसतात. शेव बारीक करताना पटकन बारीक होते आणि आपल्या हातांना त्रास होत नाही. मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं. आता या सोऱ्यामध्ये चमच्याने आपण हे पीठ भरून घेऊ. खाली कडेपर्यंत आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. चमच्याने असं दाबायचं आहे आणि एकसारखं हे पीठ भरून घ्यायचं आणि हे बाजूचे पीठ लागलेलं आहे ते असं पुसून घ्यायचं, म्हणजे आपल्या ह्या सोऱ्याला झाकण व्यवस्थित लावता येतं. आता सोऱ्याला आपण झाकण लावूया आणि तेल गरम झालं आहे का थोडं पीठ टाकून बघायचं आहे. बघा, आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता शेव सोडून घेऊया. जास्त पातळ किंवा जास्त जाड पण सोडायची नाही, मध्यम ह्याच्यामध्ये शेव सोडून घ्यायची आणि थोडी खालच्या बाजूने तळली की लगेचच अशी उलटी करायची. जास्त लाडूची शेव तळायची नाही, थोडी तळली की लगेच काढून घ्यायची आहे. आता मी 2 घाणे करून घेतले आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही शेव अशी हाताने चुरून घ्यायची आहे. शेव बारीक करण्यासाठी घरातल्यांची मदत घ्या आणि बघा, अशी शेव बारीक चुरल्यामुळे एकदम छान दिसते. मिक्सरला बारीक न करता अशी हाताने चुरून शेवचे लाडू तुम्ही करून बघा, दिसायला पण सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा छान तयार होतात. सगळी शेव मी अशीच करून घेते आणि बारीकसुद्धा अशीच करून घेणार आहे. बघा, सगळी शेव मी करून घेतली आणि अशी बारीक हाताने चुरून घेतली आहे. अजिबात मिक्सरचा वापर केलेला नाही. तुम्ही बघा किती सुंदर आपली ही शेव दिसत आहे. आणि आता आपण पाक करायला घेऊया. गॅसवर कढई ठेवली. मी गॅस चालू केलेला नाही आणि ही साखर आपण या कढईमध्ये घालून घेतली. ज्या भांड्याने साखर घेतली होती त्याच भांड्याने मी अर्धं भांडं पाणी घेतलं आहे. साखर बुडेपर्यंत यामध्ये मी पाणी घातलं. बरोबर आपलं साखर बुडेपर्यंत पाणी भरलेलं आहे. गॅस चालू केला आणि आपल्याला ह्या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. एक 5 ते 7 मिनिटात आपला पाक बघा तयार होतो. आता आपण पाक तयार झाला आहे का बघूया. बघा, या पाकाची आपली एक तार अशी तयार होत आहे. याचाच अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. आणि पाक ह्या शेववर असा घालून घेऊ आणि वेलची पावडर अशी पसरवून घालू आणि लगेचच
तळापासून आपल्याला हलवून घ्यायचा आहे. पटपट हात चालवायचा आहे आणि हा पाक या शेवमध्ये आपल्याला चांगला मिसळून घ्यायचा आहे. बघा, सगळा पाक मी या शेवमध्ये चांगला मिसळून घेतला. आता एकसारखं करायचं आहे आणि यावर ताट झाकून आपण अर्धा तास असं पाक मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत. अर्धा तास झालेला आहे आणि परत तळापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. पाक ना गोळा होऊन तळाशी बसतो, म्हणून लाडू बांधता वेळेस असं हलवून घ्यायचं आहे. बघा, आपला पाक सगळा या शेवनी शोषून घेतला आहे. या वाटीमध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलं आहे. आपल्याला जर हाताला पाणी लावायची गरज वाटली तरच पाणी लावायचं, नाहीतर नाही लावायचं. तुम्ही बघा किती सहज आपले हे लाडू बांधता येत आहेत. आता हा लाडू तयार झाल्यानंतर मी एक काजूचा काप यावर लावून घेतला. आता दुसरा लाडू पण बघा, पटकन असा तयार झालेला आहे. पटापट बघा आपल्याला हे लाडू बांधता येत आहेत. आपलं पाकाचं प्रमाण व्यवस्थित असं झालेलं आहे. आपले सगळे लाडू बघा बांधून तयार आहेत. बघा किती मस्त आपले हे शेवचे लाडू दिसत आहेत. खरं सांगू का, तुम्ही जर या पद्धतीने शेव लाडू केले तर तुम्हाला 100% लाडू करता येणार. तुम्हाला हे लाडू मी फोडून दाखवते. बघा, आतून एकदम मऊ असा तयार झालेला आहे आणि वरून कुरकुरीत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेले मी शेवचे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.